नमस्कार. गोष्ट नर्मदालयाची पुष्प तिसरे. 26 जुलै 2009. कपड्यांची एक छोटी सुटकेस, 2-4 छोटी भांडी असं सामान घेऊन मी मंडलेश्वरला पोहोचले. मला मंडलेश्वर इथे सोडायला नाशिकचे संतोष जाजू त्यांची गाडी घेऊन आले होते. मंडलेश्वर माझ्यासाठी अगदीच काही अपरिचित स्थान नव्हतं. परिक्रमेत असताना तेथील राम मंदिराचे शंतनू मोडक आणि छोटी खरगोन येथील भालचंद्र जोशी, म्हणजे मी त्यांना जोशी काका म्हणते, यांच्याशी परिचय झाला होता. शिवाय नंतरच्या मंडलेश्वर भेटीत खोचे काका काकूंशी ACW या मंडलेश्वर येथील धरणाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीचे त्या काळचे उपाध्यक्ष यांचा देखील परिचय झाला होता. त्यांच्याशी मी फोनवर संपर्कात होतेच. असं जरी असलं तरी मनात भविष्याबद्दल थोडी अस्वस्थता होतीच. कदाचित अनेक सुहृदांनी मला या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला म्हणूनही असेल. तेव्हा सखी म्हणाली, "यू शुड ट्रस्ट द नेक्स्ट चॅप्टर ऑफ युअर लाईफ बिकॉज यू नो द ऑथर. राईट युअर ओन स्टोरी अँड ट्रस्ट द युनिवर्स टू डिलिव्हर." मंडलेश्वर येथे श्री महेश्वर जलविद्युत प्रकल्प नावाचं एक खाजगी धरण बांधलं जात होतं. प्रसिद्ध अशा S. कुमार्स कंपनीचे हे खाजगी धरण आहे अशी माहिती खोचे काकांनी दिली होती. अशा प्रकारचे संपूर्ण भारतातले हे पहिले खासगी धरण आहे. दुसऱ्या दिवशी पहाटेच उठून मी फिरायला गेले. अर्धा किलोमीटर अंतरावर धरण आहे. धरणाच्या समोरच एक कॉजवे आहे. पलीकडच्या तटावर जाण्यासाठी त्याचा उपयोग होतो. अजून पुरतं उजाडलं नव्हतं, पण नर्मदा माईला भेटायची मला घाई झाली होती. कॉजवेवर जाऊन बसले. हजारो पाकोळ्या आकाशात उडत होत्या, म्हणूनच कॉजवेच्या खाली जाऊन पुन्हा वर उडत होत्या. हिंदीत या पक्ष्यांना अबाबिल पक्षी असं म्हणतात. त्यांची घरटी कॉजवे खाली होती. नर्मदेच्या पाण्यामुळे तिथे गारवा असेल म्हणूनच बहुधा त्या हजारो पाकोळ्यांची घरटी तिथे होती. आदल्या रात्री झालेल्या पावसाने मातीचा ओला गंध वातावरणात भरून राहिला होता. समोरच म्हणजे नर्मदेच्या दक्षिण तटावर नर्मदा आणि वेदवती नदींचा संगम आहे. वेदवतीचे पात्र देखील बऱ्यापैकी रुंद आहे. तीही दुथडी भरून वाहत होती. मी भारावल्यासारखी बराच वेळ त्या पुलावर बसून होते. थोड्याच वेळात लख्ख उजाडलं. समोरच्या तटावर सगळीकडे हिरवगार गवत जणू अंथरलं होतं. 12-15 वर्ष वयोगटातील काही मुलं तिथे गाई बकऱ्यांना चरायला घेऊन आली होती. त्यातला कुणी एक गोपाल बासरी वाजवत होता. त्याचे सूर आसमंतात भरून राहिले होते. इतक्यात एक दूधवाला मोटरसायकलवरून कॉजवेवर आला. दुधाच्या कॅनमधून त्याने थोडं दूध काढलं आणि नर्मदेच्या पाण्यात श्रद्धेनं टाकलं. बराच वेळ हात जोडून आणि डोळे बंद करून तो प्रार्थना करीत होता. मी अवाक होऊन ते दृश्य बघतच राहिले. आम्ही शहरवासी दुधात पाणी घालतो आणि हा सद्गृहस्थ पाण्यात दूध अर्पण करत होतो. श्रद्धा काय असते याचं ते सुंदर उदाहरण होतं. तो दूधवाला निघून गेल्यानंतर संपूर्ण कॉजवेवर मी पुन्हा एकटीच उरले. विचारचक्र पुन्हा सुरू झालं. 1986 साली अशीच कन्याकुमारीला विवेकानंद केंद्रात 5 वर्षांसाठी म्हणून गेले. नोकरी घर यामध्ये न गुंतता सहजपणे गेले. तिथे विवेकानंद केंद्रासारख्या संस्थेचं पाठबळ होतं, मार्गदर्शन होतं. इथे तसं काहीच नाही. काही दिवस निवांतपणे यावर विचार करायला हवा. मी इथे नेमकी काय करणार आहे? फक्त मुलांना शिकवायला आले की स्वचा शोध घ्यायला सुद्धा? मुलांना शिकवायला हा विचार माझ्या मनात येताच सखी हसली. म्हणाली, "हू आर यू टू टीच देम? यू नीड to learn yourself first. Don't ever compare them with urban kids. You need to redefine education here." मला सखीचं हसू आलं. तिचा स्पष्ट वक्तेपणा मला आवडतो. धन्यवाद.